तर नमस्कार मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर भाऊंनो, ही आहे माझी भाषी भाग्यश्री गरड। तर भाऊंनो, ही सकाळ सकाळी काकानीला इतकं टेन्शन दिलं की ती उठ आणि डोकर शेण काढ म्हणून, तर ती गेली डोकं खाजीत भाऊंनो सकाळ सकाळी बाहेर जाऊन बघते तर आई जनावरापाशी काहीतरी करत होती व ते मुरुम खांदत होती। त्याच्यामुळे भाग्यश्रीने आईला विचारलं की कटरो कुठे, तर आई म्हणी हे कटरो मला लागतं, तर दुसरं कटरो चुली बसून घे। तर भाऊंनो, ती आली परत डोकं खाजीत एक झोप नाही झाली तिची। आता भाऊंनो, तिला भेटलं काळं कटूर, तिनं उचललं आणि मग ती बसली पावट्यापाशी, लागली पावटा भरायला। माय खूप पातळ होतं भाऊंनो, तिला असं कसं तरी वाटलं पावटा भरायच्या टायमाला, पण तिनं ते बळच करून तो पावटा भरला। बघा भाऊंनो कशी बघते तिच्या पावट्याला, शी आता बिंगली भाऊंनो, ती बिंगरी म्हणे। आता परत आली ती दुसऱ्या पावट्यापाशी। बघू शकतो भाऊंनो, सकाळचं वातावरण आज काय छान आहे बाहेर, माझी गाडी ते काही चमकते, वा आज नाही करायचं। भाऊंनो भरला बघू ना पातळ पावठा, बघा तिचं तोंड इटलेल्या आंबट चुक्याच्या भाजीवणी झालंय भाऊंनो, सगळं इतकं पातळ शेण उचलून। आता ते सगळं गवत काडी कोडी मस्त वेचणार सगळं, तिथं भल्या काय ते मुतले ते भाऊ ना आमच्या, उचललं भागून शेण। आता भागू या कटऱ्याला उचलणार, तिला काय कटर उचलणार नाही काही नाही ते, पण ती बळच गुडघा लावणार। हां, घेतलं तिनं डोक्यावर, आता चालली चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला। तर चालली भावानं भागू वाटाना। ती म्हणते हा रोड कसं काय भावनं, आपल्या लोगावमध्ये आमची तसं आजीवर समोर रोड झालेला आहे, डांबरी रोड। तर भावनं फायनल बघू शकता, हा आमचा पडला भावनं भागू कोण शेण पडायला सुद्धा नाही काढले, शेण इतकं जाम चिकटलेलं आहे ना भावनं कटऱ्यामध्ये, विचारूच नका। तर मग भागूला वाटलं यार आता आपण काय करा, हाताने काढावं। तर मग भावानं भागू लागली हाताने शेण काढायला, आणि तोंड बघा तिचं कसं झालं, बघू शकता तुम्ही तिचं तोंड बघा भावांनो। पण तरी पण तिने हाताने शेण काढलं, फिरली भावानं भागू आता वापस आली, भागू आता डबल वापस। हां, आता आई भागू काय करणार भावांनो, आता कटोरा ठेवणार मोरीमध्ये, टाकीतून एक बादली पाणी घेणार आणि स्वच्छ हात द्यायचा ट्राय करणार। जिथलं तिनं पाणी बसले आता मोरीमध्ये, लागले तिला समजा नाही भावानो, बाळले हात धुवा का कटऱ्यात घ्या, तिनं घेतले कटऱ्यात पाणी, लागले हात स्वच्छ धुवायला मस्त। भावानो, तर माझा मिनी ब्लॉग कसा वाटला, आवडला तर लाईक सबस्क्राईब करा।